ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कल्याण डोंबिवली आणि शीळ भागातील लोकांना वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी पलावा ब्रिजची निर्मिती करण्यात आली होती। मात्र याच पलावा ब्रिजचं घाई गडबडीत शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी उद्घाटन केलं होतं आणि उद्घाटन करताच दुसऱ्या दिवशी अनेक खड्डे आणि या रस्त्यावरती असणारे दुरावस्था सोशल मीडियावरती ट्रोल झाली होती। त्यानंतर आता पुन्हा त्या ठिकाणी काम करण्यात आलं। मात्र आता पाहायला गेलं तर या कामानंतर पुन्हा एकदा आता ठेकेदारांना नवीन काम देण्यात आलं आहे। ते म्हणजे या ठिकाणचे डांबरीकरण जे आहे ते पूर्णतः निकृष्ट दर्जाचं झालं होतं आणि तेच काम आता या ठिकाणी केलं जात आहे। पलावा ब्रिजचा जो हा भाग आहे पाहिलं तर शीळ ते कल्याण डोंबिवली जाणाऱ्या ज्या वाहनधारकांना हा रस्ता जो ब्रिज जो आहे तो उपयोगी पडत असतो। वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी त्यासाठी पाहिलं तर या भागातील कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला होता। मात्र पाहायला गेलं तर यावरून आता विरोधी पक्षांनी देखील अनेक वेळा सरकार प्रशासन आणि या ठिकाणी असणाऱ्या खासदार आणि आमदारांवरती या ठिकाणी या पलावा ब्रिजला घेऊन अनेक वेळा आरोप प्रत्यारोप केले होते। त्यामुळे आता पुन्हा एकदा आता या ब्रिजचं डांबरीकरण जे आहे ते काढण्यात येऊन नव्याने याचं डांबरीकरण करण्यात सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणच्या असणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांचा पैसा कुठेतरी वाया जात असल्याचं देखील या ठिकाणी स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीपासून जरी सुटका मिळत असेल दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी ब्रिजचं काम पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे। ज्या 2 पदरी लेन होत्या त्या 2 पदरीपैकी आता 1 लेन सुरू ठेवण्यात आली आहे। जड अवजड वाहनांना या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे। मात्र पाहायला गेलं तर या अगोदरच्या ठेकेदारांनी ज्या पद्धतीने काम केलं होतं ते कुठेतरी निकृष्ट दर्जाचं होतं। काही महिन्यापूर्वीच या ब्रिजचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं होतं। मात्र सध्या तरी चित्र पाहता पुन्हा आता डांबरीकरणाचे कॉन्क्रीटीकरणाच्या वरती हे जे डांबरीकरण करण्यात येत आहे त्या रोड रोलरनी या ठिकाणी पूर्णतः हे डांबरीकरण या ठिकाणी करण्यात आहे। अनेक मशिनरी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। पाहायला तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून हे काम चालू आहे। सध्या तरी या पहिल्या लेनचं काम होणार ना तर दुसऱ्या लेनचं काम हाती घेतलं जाणार आहे। त्यामुळे युद्ध पातळीवरती आता पुन्हा एकदा या रस्त्याचं काम या ब्रिजचं काम करायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर याच ब्रिजच्या उद्घाटन प्रसंगी ठाकरे गट असेल मनसे पक्ष असेल हे दोघेही देखील एकत्र आले होते आणि या ठिकाणी असणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते। त्यामुळे नक्कीच पलावा ब्रिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे। पुन्हा आता नवीन निविदा काढून नवीन या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण जे होते त्याच्यावरती डांबरीकरण करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाकडून केलं जात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता पावसामुळे पुन्हा आता हे डांबरीकरण टिकणार का, पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीकरांचा पैसा पुन्हा वाया जाणार का, असा सवाल जो आहे तो या ठिकाणच्या स्थानिक जे आहे ते वाहनधारक असेल नागरिक विचारत आहे। त्यामुळे हा पूर्ण आता पूल तयार व्हायला ब्रिजवरचं काम पूर्ण व्हायला किती काळ लागतो हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी वाहनधारकांना या ठिकाणी 1 लेन जे आहे ते सुरू ठेवण्यात आलेली आहे। दुसऱ्या लेनचं काम जे ते डांबरीकरणाचं पुन्हा या ब्रिजवरती पलावा ब्रिजवरती सुरू आहे। त्यामुळे नक्कीच याचा फटका देखील वाहनधारकांना बसणार आहे। वाहतूक कोंडी बसणं जे नोकरदार वर्ग आहेत ते कामावर जात असताना त्यांना मोठ्या प्रमाणात फटका वाहतुकीचा बसत होता। त्यामुळे वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी हा पलावा ब्रिज तयार करण्यात आला। त्यामुळे सध्या तरी आता पलावाचं ब्रिजचं काम जे ते या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्यामुळे पुन्हा आता या ठेकेदाराला जे काम दिले ते आता कशा प्रकारचं डांबर या ब्रिजवरती टिकतं आणि रस्ता कशा प्रकारे टिकतो हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अजय सह गणेश सुराट, TV9 मराठी, डोंबिवली पलावा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।